स्क्रीन वगैरे दिसते. ठीक आहे. मग आपण काय केलं होतं की जी काही युजर साईटला होती, युजर साईटला आपण एक वेबसाईट दाखवली होती. जसं की काय, की असं एक वेबसाईट दाखवली. वेबसाईटमध्ये भरपूर कॉन्टेंट होते. जसं की आपण एक स्लायडर ऍड केलं होतं आणि जे काही आपण कंपनी वगैरे इन्फॉर्मेशन होती ते डायनॅमिकली बनवली होती. म्हणजे डायनॅमिकली म्हणजे काय, जी काही इन्फॉर्मेशन आहे ते आपण ऍडव्हान्स पॅनल मधून ऍक्सेस करू शकतो. जसं की अबाउट कंपनी आणि स्लायडर ऍड केलं होतं. ठीक आहे. आपण स्लायडर मध्ये काय करतो, मी आज एक डेटा कलेक्शन करतो. डेटामध्ये मी सिंपल काय करतो की एखादा आता टेक्स्ट लागणार. ठीक आहे. मी काय करतो, 2-3 असे स्लाइडर ऍड करून घेतो पहिले. जो काय स्लाइडर साठी टेक्स्ट लागणार आहे, टेक्स्ट मी हा कॉपी केला चालेल. ठीक आहे. असं काहीतरी कॉपी करतो आणि ऍडमिन पॅनल मध्ये मी पेस्ट करतो. त्यानंतर बटन URL देऊ आपण. मी असे काय करतो, 2-3 स्लाइडर ऍड करतो. ठीक आहे ना. जो काय आपला पुढचा पॉइंट आहे तो समजेल. एक ऍडर स्लाइडर केला, दुसरा पण करतो. याला समरी कलेक्शन, त्यामध्ये थोडा टेक्स्ट डिटेल टाकू आपण. बटन URL आणि ठीक आहे, क्लिक द्या किंवा शॉप इट नाव द्या. अजून एक URL राईट करा. ठीक आहे. आणि ऍड स्लाइडर तर अजून एक भरवतो. ठीक आहे. असं 2-3 भरून घेतो मी. बटन URL देऊ आपण, त्या बटनला टेक्स्ट देऊ ओपन म्हणून आणि एक इमेज सिलेक्ट करणार. इमेज सिलेक्ट केल्यानंतर अजून एक आपण स्लाइडर ऍड करून घेऊ आणि ऍड स्लाइडर करू. झाले तर. आणि युजर साईटला आल्यानंतर मी काय करतो, जे काय आपलं स्लाइडरचं पेज आहे त्याला मी रिफ्रेश करतो. रिफ्रेश केल्यानंतर आले स्लाइडर. हा पहिला स्लाइडर आला, हा दुसरा, थर्ड वाला आला, हा फोर्थ वाला आला. ठीक आहे ना. असे आपले 2-3 काय आहेत स्लाइडर ऍड केले. ठीक आहे. मग काल मी तुम्हाला एक होमवर्क सांगितलं होतं, जसं की तुम्ही आपण डिलीटचं काल ट्राय केलं होतं, बरोबर ना. ऑनलाईन मेंबर एवढं समजलंय सर्वांना इथं डिलीट पर्यंत. ठीक आहे. असं समजलं असेल तर मी काय करतो, आज एडिटचं पण घेतो एक. ठीक आहे. मग बाकीचं तुम्ही पुढचे कॉन्सेप्ट मी आज काय करतो, एडिटचं पण घेतो. आता आपण काल डिलीटचं केलं तर ट्राय. ठीक आहे. सर्वांनी ट्राय केलं असेल. ठीक आहे. मग ह्यातमध्ये आपल्याला मला एडिटचं बटन टाकायची. म्हणजे काय, जो का हा आपण स्लाइडर पॅनल टाकलाय, स्लाइडर काय झाला पाहिजे, मला वाटलं हे नाव काय करायचे, चेंज करायचे. तर मला काय आलं पाहिजे, नाव चेंज करता आलं पाहिजे. ठीक आहे ना. मग मी काय करतो की एक बटन ऍड करणार. जसं आपण हे डिलीटचं आयकॉन टाकलंय, म्हणजे जी काही आपण टेक्स्ट राईट करण्यापेक्षा काय केलंय, आयकॉन टाकलाय. ठीक आहे ना. मग मी काय करतो की ते बटन मध्ये काय करणार, मला एक एडिटचं बटन टाकायची इथेच. मग एडिटचं बटन टाकण्यासाठी आपण कुठे जाणार, VS कोडला. आणि VS कोड मध्ये आपल्याला कुठे काम करायचे आज, की स्लाइडर पेज. ठीक आहे. स्लाइडर मध्ये आलो. स्लाइडर मध्ये आपण एक फॉर्म मध्ये डेटा प्रिंट केला होता. ठीक आहे. डेटा प्रिंट केलता, कोणता, हा डेटा प्रिंट केलता. ठीक आहे. टेबलला मी थोडा बुस्टअपचा क्लास देऊ. कुठे टेबल, इथे टेबल. आणि टेबलला मी काय करतो, जे काय बुस्टअपचे क्लास आहे टेबलसाठी ते मी क्लास देतो. ठीक आहे. आणि असं जाऊन ह्याला करतो मी रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर आता बरा दिसायला लागलाय है ना, पहिल्यापेक्षा बरा दिसतोय. चालेल ना. ठीक आहे. आपण इथं काल ट्राय केलं होतं. ठीक आहे. आपला ओके, सगळं डन दिसतंय. जी काय आपली, ठीक आहे, मी स्टाईलच काढून टाकतो थोडी इमेजची, थोडी मला बरोबर दिसत नाही, ते पहिलीच ठेवायला लागेल. ठीक आहे. बरोबर नाही दिसत. ठीक आहे. आणि डिलीट वर क्लिक केल्यावर काय होतो, डेटा काल वर्किंग केले आपण. सपोज मी डिलीट वर क्लिक केलं, झाला एक स्लाइडर डिलीट. आणि तो स्लाइडर कुठून डिलीट झाला, युजर साईट मधून पण डिलीट झाला. ठीक आहे ना. असा आपण कॉन्सेप्ट केला होता. पण आता काय करणार, आपण जो काही स्लाइडर ऍड केलाय डिलीट न करता, त्याला आपण काय करणार, एडिट करणार. ठीक आहे ना. मग एडिट करण्यासाठी मी ऍक्शन मध्ये एक बटन टाकणार. मग इकडे आलो. इकडे आल्यानंतर जी काय आपल्या ऍक्शनचं बटन आहे त्यामध्ये मी अँकर टॅग घेतला. अँकर टॅगला मी नाव टाकतो एडिट. ठीक आहे. आणि एडिटला मी काय करतो, स्लॅश ऍडमिन स्लॅश एडिट अंडरस्कोर स्लाइडर. ठीक आहे. स्लाइडर मध्ये स्लॅश देऊन मी काय करणार, जो काही त्याचा आयडी आहे तो आयडी मी काय करतो, पास करून देतो. मग आयटम डॉट आयडी आणि जो काही इजेसचा सिंटॅक्स आहे तो मी क्लोज करून टाकला. ठीक आहे. इक्वल टू करायला आपला इथे मी इक्वल टू राईट करून घेतो एकदा. आउटपुट पेजला आल्यानंतर मी इकडे रिफ्रेश करतो. रिफ्रेश केल्यानंतर एडिटचं बटन आले. पण जे मी एडिटचं बटन टाकतो, एडिटच्या बटन मी काय टाकणार, एक आयकॉन टाकणार. ठीक आहे. मग आयकॉन घेण्यासाठी आपण कुठे जाऊ, फॉर्टासनची वेबसाईट आहे त्या वेबसाईटला जाणार आपण. काय
ठीक आहे, नवीन टॅब ओपन केला. नवीन टॅब ओपन केल्यानंतर मी सर्च करतो फॉन्ट अवेसम, कारण आपल्याला एक आयकॉन लागतो. मग आयकॉनवर क्लिक करतो ना, आयकॉनवर मी कोणता सर्च करतो, एडिट. एडिटला क्लिक केल्यानंतर आपल्याला असं आयकॉन भेटल. ठीक आहे, थोडी लोड होते, 2 मिनिट. ठीक आहे, आयकॉन भेटले भरपूर सारे. जो काय आपला फ्रीचा आयकॉन असेल तो घेणार. आता फर्स्ट वालाच घेऊ आपण. हा एडिटचा आयकॉन, ह्याला कॉपी केला आणि कॉपी केल्यानंतर कोड मध्ये आला. आणि जो काय आपला अँकर टॅग आहे तिथे आपण एडिट राईट केले. एडिटच्या जागा आपण काय करणार, जो आयकॉन आणलाय तो आयकॉन पेस्ट करून टाकतो. मग आल्यानंतर मी आउटपुट पेजला आलो आणि ह्याला रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर आयकॉन आलाय, पण जो आयकॉन दिसतोय मला तो आयकॉन थोडा छोटा दिसतोय. मग मी त्याला स्टाईल देतो. स्टाईल देण्यासाठी मी अँकर टॅगला स्टाईल देणार आहे. अँकर टॅगला मी सिंपली एक क्लास राईट करतो. सांगा बरं काय काय क्लास राईट करणार, की जे काय आपण बटन देणार आहे त्याला बीटीएन आणि बीटीएन प्रायमरी देऊ. ठीक आहे ना, कोणता द्यायचा, वॉर्निंग बीटीएन डॅश प्रायमरी देऊ. तुम्हाला जो वाटेल तो कलर देऊ तुम्ही. मी प्रायमरी दिला आणि ह्याला करतो रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर आलंय बटन, त्याला थोडी पॅडिंग वगैरे द्यायची. ठीक आहे ना, दोन्ही बटनाला देऊ आपण. मार्जिन टॉप देतो 1, आणि जो काय वरचा आहे आपला क्लास डिलीटचा त्याला पण मार्जिन टॉप 1 देतो, म्हणजे व्यवस्थित दिसेल. झालंय ओके. डिलीटचा आयकॉन चेंज करायचा. ठीक आहे, आपण डिलीटचा आयकॉन थोडा चेंज करू, थोडा डल वाटतोय तो. मी जो काय ट्रॅश असतो, ट्रॅश माहिती आहे ना, की असं काहीतरी डस्टबिन सारखा आयकॉन घेऊ आपण. फक्त रिप्लेस करणार आयकॉन. कोणता घ्यायचा, हा घ्यायचा. ठीक आहे ना, हा ट्रॅश सारखा दिसतो आणि फ्री पण आहे. याला कॉपी केला, कोड मध्ये आलो, आणि जो काय कालचा आयकॉन होता त्या जागेवर मी फक्त रिप्लेस करतो आणि याला पेस्ट करून टाकतो. आणि आउटपुट पेजला आल्यानंतर मी चेक करतो की आपला जो काय आयकॉन आहे त्या कसा दिसतोय. नाही चेंज झाला, कॉपी नाही झाला का, त्याला कॉपी करू आणि जो काय ह्याला पेस्ट करू आणि ह्याला आल्यानंतर रिप्लेस करू. आयकॉनच नाही आला का, कॉपी केला मी आणि कोड मध्ये आलो. कोणता आहे हा, ठीक आहे, रिप्लेसच नाही झाला. आणि ह्याला कॉपी करून मी पेस्ट करतो. आला आयकॉन. आणि आउटपुट पेजला आल्यानंतर मी ह्याला करतो रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर आता ओके दिसतंय. ठीक आहे ना ऑनलाईन मेंबर, हा आयकॉन ओके ना आहे सर्व. ठीक आहे, म्हणजे काय की डिलीट वर क्लिक केल्यावर काय होणार, स्लाइडर डिलीट होणार. आणि एडिट वर क्लिक केल्यावर आपण जो काय फॉर्म आहे तो फॉर्म काय करणार, एका दुसऱ्या पेजवर शो करणार. ठीक आहे, मग मी इथून काय केलंय की पॅरामीटर थ्रू आयडी तर पास केली. कुठे, ऍडमिन, आणि ऍडमिनच्या आतमध्ये एडिट स्लाइडरला काय केली, पॅरामीटर थ्रू आयडी पास केली. ठीक आहे, इकडे आल्यानंतर मी करतो एडिट वर क्लिक लास्ट वाल्या. ठीक आहे, आयडी जाते, पुढे जाते ऍडमिनच्या आतमध्ये. ऍडमिनच्या आतमध्ये एडिट स्लाइडर. मग जी काही URL आहे ते आपण URL बनवून घेणार. मग URL कुठे बनवणार, की ते आपण राईट केले कुठे, ऍडमिनच्या आतमध्ये. मग मी ऍडमिनच्या आतमध्ये येतो, कुठे ऍडमिन राऊट, आणि त्यामध्ये मी एक URL बनवणार. कोणती URL राहणार आपली, राऊट डॉट गेट राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये डबल कोड आणि स्लॅश एडिट स्लाइडर, आणि कोमा देऊन मी एक फंक्शन देणार. आणि फंक्शन मध्ये राहणार एक रिक्वेस्ट आणि दुसरं राहणार रिस्पॉन्स. आणि जो काही रिस्पॉन्स असेल तो रिस्पॉन्सला मी करतो रेंडर. ठीक आहे ना, आपण एक दुसरं पेज दाखवायचंय. ठीक आहे ना, आणि कोणतं पेज दाखवणार आपण, ऍडमिनच्या आतमध्ये एक बनवणार, एडिट अंडरस्कोर स्लाइडर डॉट EGS. आणि जी काही EGS फाईल असेल ती कुठे राहील आपली, की ऍडमिनच्या व्ह्यू मध्ये, ऍडमिनच्या आतमध्ये. मग मी याला ऍडमिनच्या आतमध्ये बनवून घेतो एकदा. आणि त्या पेजला आपण करू नावबार आणि फुटर इम्प्लिमेंट. इन्क्लूड राऊंड ब्रॅकेट डबल कोड, त्यामध्ये नावबार डॉट EGS, आणि त्यामध्ये आपण फुटर पण इम्प्लिमेंट करून घेणार. मग फुटर पण मी इम्प्लिमेंट करणार फुटर. आणि इकडे येऊन आपण काय करू, रिफ्रेश करू. रिफ्रेश केल्यानंतर झालंय पेज शो की नाही झालं, हे आयडी आपण काय केलं नाही, गेट केलं नाही. मग आयडी साठी काय करणार, स्लॅश स्लाइडर स्लॅश कोलन आयडी देणार. आणि इकडे जाऊन आपण रिफ्रेश करू. रिफ्रेश केल्यानंतर झालंय पेज ओपन. कोणतं पेज ओपन झालंय आता,
एडिट स्लाइडर झालंय, ठीक आहे ना. मग एडिट स्लाइडर झाल्यानंतर जो काय आपण आयडी पास केलाय URL मध्ये चेक करा कुठे आलो आपण ऍडमिनच्या आतमध्ये एडिट स्लाइडरला. मग जी काय एडिट स्लाइडर आहे त्यामधला आपण आयडी पास केलाय. मग जो काय आयडी भेटतो तो आयडी आपण व्हेरिएबल मध्ये स्टोअर करूया का. where id इक्वल टू ठीक आहे रिक्वेस्ट डॉट पॅरम, त्यामधून काय घ्यायचं आपल्याला आयडी, ठीक आहे. आणि जो काय आयडी भेटलाय आयडीचा यूज करून आपल्याला डेटा घेऊन यायचंय कुठून की डेटाबेस मधून. मग डेटाबेस मधून डेटा घेण्यासाठी आपल्याला क्युरी राईट करावं लागेल. मग सांगा बरं क्युरी डेटा घेऊन येण्यासाठी मला वेअर मी डेटा एसक्यूएल राईट करतो डायरेक्ट एसक्यूएल इक्वल टू टिल्ट. आणि टिल्ट मध्ये सांगा बरं क्युरी डेटा घेऊन येण्यासाठी सिलेक्ट स्टार फ्रॉम स्लाइडर वेअर की कोणता डेटा घेऊन यायचा वेअर आणि जी काय आयडी भेटली तो आयडी मॅच कर. हा जो काय आयडी मॅच झाला तो डेटा काय कर घेऊन ये. मग आपण सिंपली डॉलर कर्ली ब्रॅकेट मध्ये जो काय आयडी भेटला तो आयडी पास करून देणार. आणि क्युरी क्रिएट झाल्यानंतर क्युरीला करू रन. रन करण्यासाठी डेटा इक्वल टू अवेट आणि EXE मध्ये एसक्यूएल क्युरी पास करून देणार. मग अवेट यूज केले मग आपल्या काय यूज करणं नाही असिंक यूज करणं नाही, ठीक आहे. आणि जो काय डेटा भेटते तो डेटा आपण ओबीजी मध्ये कन्वर्ट करू आणि जी काय आपण एडिट डॅश स्लाइडर आहे पेज त्या पेजला डेटा फॉरवर्ड करून देणार. मग एक वेअर घेतला ओबीजे घेतला आणि ओबीजे मध्ये मी एक नाव टाकतो. काय नाव टाकू की स्लाइडर देऊ. स्लाइडर नाही देत मी स्लाइडर इन्फो नाव देतो चालेल ना. स्लाइडर अंडरस्कोर इन्फो. आणि जो काही डेटा आलाय व्हेरिएबल डेटा व्हेरिएबल तो डेटा पास करून देऊ. आणि जो ओबीजे बनवला तो ओबीजे आपण कोणत्या पेजला फॉरवर्ड करणार ऍडमिनच्या आतमध्ये एडिट स्लाइडर आणि .EGS त्याला कोमा देऊन ओबीजे पास करून देऊ. बस फंडा संपला. मग इकडे आल्यानंतर आपण पेज करू रिफ्रेश. डेटा झालाय शो नाही ना. की आपल्याला काय करायचं की अपडेट वर क्लिक केलं की अपडेट वर क्लिक केलं काय झालं एका फॉर्म मध्ये डेटा शो झाला पाहिजे, ठीक आहे ना. फॉर्म मध्ये डेटा शो करण्यासाठी आपल्याला एक फॉर्म बनवायला लागेल. कसा फॉर्म बनवायला लागेल जसं की आपण ऍड सारखा बनवलाय सेम त्याच पद्धतीने बनवायला लागेल. मग आपण काय करू की जे काही स्लाइडर ऍड स्लाइडरचे पेज आहे त्या पेज मधलाच फॉर्म घेऊन येऊ. इथे स्लाइडर मध्ये आलो जो काय आपण फॉर्म बनवला होता की काय करण्यासाठी डेटा घेण्यासाठी तोच फॉर्म मी काय करतो इथे कॉपी करतो आणि कुठे पेस्ट करणार एडिटचं जे पेज आहे त्या पेज मध्ये मी फक्त पेस्ट करतो. आणि इकडे आल्यानंतर ह्याला करू आपण रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर मी करतो एडिट वर क्लिक आलाय फॉर्म. आपण तोच फॉर्म पाहिजे ना आपल्याला. मग आता जो काही एडिटचा फॉर्म आहे ऍड स्लाइडरच्या जागी आपण काय करणार इथे अपडेट स्लाइडर, ठीक आहे ना. अपडेट स्लाइडर म्हणजे इथे काय होणार की जे काही स्लाइडर आहे त्याला आपण काय करणार अपडेट करणार. मग अपडेट करण्यासाठी आपण जो काही डेमो घ्यायचो डेमो मध्ये काय करायचो की ह्या व्हॅल्यू मध्ये काय डेटा आपण शो करायचो. मग डेटा आपण कुठे पाठवलाय की ऍडमिन मधून काय पाठवलाय की स्लाइडर इन्फो मधून पाठवलाय. कुठे पाठवलाय एडिट स्लाइडर .EGS ला पाठवलाय. मग तो डेटा प्रिंट करण्यासाठी आपण काय करू की एडिट डॉट स्लाइडर मध्ये येऊ आणि त्यामध्ये मी व्हॅल्यू मध्ये डेटा काय करतो आपण प्रिंट करतो बरोबर ना. मग मी काय करतो सिंपली सगळे कॉपी करून घेतो एकदा कंट्रोल D केले शॉर्टकट आहे, ठीक आहे. तुम्ही काय करा कंट्रोल शिफ्ट राईट क्लिक करा, ठीक आहे. जो काय आहे डेटा त्याला कॉपी करून घ्या, ठीक आहे. म्हणजे एक डायरेक्टली जो काय एक व्हॅल्यू घ्यायचा व्हॅल्यू एक ऍट्रिब्यूट आहे आणि व्हॅल्यू मध्ये जो काय डेटा आलाय कशात आलाय डेटा स्लाइडर इन्फो मध्ये डेटा आलाय. मग तिथे आपण स्लाइडर इन्फो राईट करू आणि त्यामधला कितव्या इंडेक्स नंबरला डेटा 0 इंडेक्स नंबर आणि तो काय आपण कॉपी केलं तर ते मी पेस्ट करतो सर आणि जीजेसचा सिंटेक्स आहे तो क्लोज केला. मग आपण आउटपुट पेजला येऊ ह्याला करू रिफ्रेश. झालाय डेटा प्रिंट, ठीक आहे ना. सर्व डेटा प्रिंट झालाय ना. आता फक्त टायटल आलंय बटन URL डिटेल नाही आलं. डिटेल का नाही आलं की जो काय आहे तो इनपुट मध्ये, ठीक आहे ना. इमेज पण नाही, इमेज पण अशी शो नाही करत आपण बरोबर ना. इमेज आपण इमेज साठी एक नवीन टॅग ओपन केला IMG टॅग घेतो, ठीक आहे. ह्याला रिमूव्ह करू. मग डिटेल का नाही आली डिटेल काय आहे की दोन सेल्फ क्लोजिंग टेक्स्ट एडिटर नाही, ठीक आहे. टेक्स्ट एरिया हा सेल्फ क्लोजिंग नाही त्यासाठी आपण काय करतो त्याला जो काय टॅग आहे टॅगच्या मध्ये राईट करतो
आणि तो व्हॅल्यू आहे, व्हॅल्यू राईट नाही करत. मग इकडे आल्यानंतर मी याला फक्त रिफ्रेश, आलाय डेटा. आता राहिली कोणती, इमेज. मग इमेज पण आपण काय करू, IMG टॅग मध्ये शो करून घेऊ. बस फंडा खतम. फिर कुठे IMG टॅग, इथे. मग जो काय IMG टॅगचा आहे त्याला मी करतो 3 आणि लास्टला एक कॉलम घेतो. कॉलम काय घेणार, कॉल MD1 आणि त्यामध्ये मी काय घेणार, IMG टॅग. आणि IMG टॅग मध्ये स्लॅश दिला, स्लॅश दिल्यानंतर जी काय URL आहे इमेजची, ती इमेजची मी URL प्रिंट करून घेतो. मग इकडे आल्यानंतर याला करतो रिफ्रेश, झाली, छोटीशी आली ना. त्याला आपण हाईट वगैरे देऊ. मी त्याला हाईट देतो, स्टाईल टॅग मध्ये स्टाईल घेतला, त्याला हाईट देतो मी 100 पिक्सल आणि त्याला विड्थ देतो जी काय त्याचे 100% देतो डायरेक्ट. जी काही तेवढी असेल तेवढी तो कव्हर करेल. जास्त छोटी झाली का, है ना. त्याला आपण काय करू की जे बाकीचे कॉलम आहेत त्यांना पण आपण छोटे छोटे करू. कॉलम डी ह्याला आपण बटन टेक्स्टला 3 करू आणि ह्याला पण काय करू आपण, आणि जे काही इमेज आहे त्या इमेजला करू 2. ओके, बस ना. इमेजला थोडी आपण मार्जिन किंवा टॉप, मार्जिन टॉप देऊ. की मार्जिन टॉप देण्यासाठी ह्याला देतो मार्जिन टॉप 2 देतो आणि इकडे आल्यानंतर रिप्लेस करतो. थोडी अजून द्यायचे, 3 देऊ. ओके, झाला एडिटचा फॉर्म. ओके ना. आता जुना डेटा प्रिंट झालाय, समरी टायटल झालंय, डिटेल आली, बटन URL, बटन टेक्स्ट आणि इमेज पण शो केली. ठीक आहे. आता हे बटनचं पण नाव आपण चेंज करतो. इथे आपण टाकणार ऍड स्लाइडर नाही की अपडेट स्लाइडर आणि इकडे आल्यानंतर रिफ्रेश करू. ओके, अपडेट स्लाइडर. आता मला काय करायचे ह्यातलं चेंज, की जी काय स्लाइडरची इमेज आहे ती मला इमेज चेंज करायची, किंवा मला हा टेक्स्ट काय करायचा आहे, चेंज करायचा आहे. मग मी इथे फक्त टेक्स्टला असं राईट करीन, काहीतरी मला चेंज करायचा आहे तो डेटा, आणि काय करणार, अपडेट स्लाइडर. पण आपण ऍक्शन तर नाही दिली, ऍक्शन चेंज करू, /admin/ अपडेट स्लाइडर. बाकीचं काम तो करीन. याला करू रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर बॅक येऊ एकदा. मला करायचं आहे 3rd नंबरचा जो स्लाइडर आहे त्याला एडिट. मग एडिटवर क्लिकलं, जो काय त्याचा डेटा आला, डेटामध्ये मला करायची की डिटेलमध्ये अजून ऍड करायची, मला ऍड करायची आय एम, बस, आणि करायची अपडेट स्लाइडर. अपडेट स्लाइडर केल्यानंतर डेटा कुठे गेला, ऍडमिन मध्ये अपडेट स्लाइडर गेला. आणि जे काही URL असेल ते आपण URL बनवून घेऊ. एकदा ऍडमिन मध्ये आलो, ऍडमिन मध्ये मी URL बनवणार राऊट डॉट पोस्ट आणि राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये /अपडेट स्लाइडर आणि कोमा देऊन एक फंक्शन राईट करणार. मग फंक्शन मध्ये राहणार एक रिक्वेस्ट, दुसरा राहणार रिस्पॉन्स, आणि जो काही रिस्पॉन्स असेल तो रिस्पॉन्स तो करू आपण सेंड. मग जो काही डेटा आलाय तो कशात आला, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. आणि इकडे आल्यानंतर मी याला केलं रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर डेटा भेटला मला की काय काय भेटले, टायटल, डिटेल, बटन लिंक, बटन टेक्स्ट, आणि इमेज कुठे गेली. मग इमेज काय जी येते ती कशात येते, की फाईल्स. आणि इकडे आल्यानंतर मी याला फक्त रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर इमेजचा आता नाही पता, कुछ नाही आया, खाली आहे असे. क्यों खाली आहे, की इमेज आपण काय केली, अपलोडच नाही केली. ठीक आहे, मी एक इमेज काय करतो, अपडेट करण्याचा प्रयत्न करतो. जसे की मी घेतो इमेज थोडीशी फर्स्ट वाली आणि याला करतो, आणि इथे करतो मी अपडेट स्लाइडर, इमेज पण आली. ठीक आहे ना. मग आपण इथे काय करणार की आता इमेज पण आहे आपल्या कोणत्या अपडेट मध्ये, इमेज पण असले आपण काय करतो, पार्ट 2 मध्ये काम करतो. त्याचे पार्टिशन किती करतो आपण, पार्ट 1 मध्ये काय करणार, इमेज आली तर इमेजला नेम देणार. मग मी इथे राईट काय करतो की इफ मध्ये मी राईट करणार रिक्वेस्ट डॉट फाईल्स. जी काही इमेज आली तर इमेजला काय करेल, नाव दे, वॅर घेतो, इथे आपण फाईल नेम राईट करणार इक्वल टू, त्याला युनिक नाम देण्यासाठी काय करणार आपण, डेट डॉट नाव आणि राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये प्लस रिक्वेस्ट डॉट फाईल्स, आणि फाईलचं जे काही नाव आहे आपण कोणत्या नावाने पाठवली फाईल, की स्लाइडर इमेज म्हणून, आणि त्यामधलं त्याचं नाव घे. ह्या लाईननी काय होणार, त्याला एक युनिक नाव भेटणार. ठीक आहे, युनिक नाव भेटलं त्यानंतर काय कर, जी काय फाईल आली त्या फाईलला पब्लिक फोल्डर मध्ये मूव्ह करून टाक. त्या फाईलचं नाव काय आहे की स्लाइडर इमेज
आणि त्याला मूव्ह कर. एम व्ही फंक्शन आणि एम व्ही फंक्शनला आपण सांगणार कुठे मूव्ह करायचे, पब्लिक स्लॅश, आणि त्यामध्ये आपण जी काय फाईल नेम आहे ते पास करून देऊ. इकडे आल्यानंतर ह्याला करतो रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर काही एरर नाही, म्हणजे काय आपली सक्सेसफुली फाईल कुठे जाते, पब्लिक मध्ये. पण पब्लिक मध्ये झाल्यावर आपण काय करतो की जसं मी बॅक येतो एकदा आणि मी इमेजच नाही दिली तर इमेज काय होणार, अपडेट नाही ना होणार. आपण ह्यात इमेज नाही टाकली म्हणजे आपल्याला इमेज अपडेट करायची का, नाही. पण इमेज आली तर त्याला अपडेट कर. मग त्यासाठी आपण क्युरी कुठे राईट करतो की इफच्या आतमध्ये. मग इफच्या आतमध्ये मी काय करतो, जी काही इमेज आहे त्याला अपडेट करतो. मग इथे एसक्यूएल करतो, एसक्यूएल इक्वल टू टिल्ट, आणि सांगा बरं अपडेटची क्युरी. मग अपडेट स्लाइडर की जो काय आपला सेट कीवर्ड, सेट काय करणार आपण, राउंड ब्रॅकेट देणार का, स्लाइडर इमेज डायरेक्टली स्लाइडर की काय, ठीक आहे फिलिंग चुकली का, बरोबर आहे ना, की स्लाइडर इमेज, आणि जी काय स्लाइडर इमेज आली कशात आली, रिक्वेस्ट डॉट फाईल मध्ये, ती आपण पास करून देऊ. मी डॉलर घेतला, डॉलर मध्ये कर्ली ब्रॅकेट, आणि तो मधला काय करणार आपण, जी काय फाईल नेम आहे ते फाईल नेम पास करून देऊ. पण कुणाचा डेटा अपडेट करायची, WHERE, आणि जे की आपल्याला रिक्वेस्ट डॉट, ठीक आहे आपण डेटा तर पाठवलाच नाही, त्यासाठी डेटा कशात आलाय, सॉरी आपण काय केलंय की एडिट मध्ये आपण आयडी पण प्रिंट करतो, बरोबर ना, ते पण हिडन मध्ये. मी त्यासाठी एक काय करतो की एक इनपुट घेतो, हे इथंच घेतो वरती, टायटलच्या आतमध्ये काय करतो मी इनपुट घेतो, इनपुटला टाईप देतो मी आयडी म्हणून, ठीक आहे ना, नेम दिलाय आयडी, आणि एक व्हॅल्यू राईट करणार ह्यासाठी व्हॅल्यू, आणि व्हॅल्यू मध्ये जो काही इजेचा सिंटॅक्स आहे तो आयडीचा सिंटॅक्स मी पास करतो फक्त, ठीक आहे. सॉरी आपली आयडी पास करायची राहिली होती, आणि जी काय आपण ही आयडी टाकली, आयडी कशात जाणार, बॉडी मध्ये जाणार, ठीक आहे ना. मग मी बॅक येतो एकदा, बॅक आल्यानंतर याला करतो रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर एडिट वर क्लिक करतो आणि मी सिलेक्ट करतो इमेज, आणि इमेज सिलेक्ट केल्यानंतर लास्ट वाली घेतो आणि इमेज काय करतो, अपडेट करतो. इमेज तर भेटली, मग आपण काय करणार, इमेज आली तरच अपडेट करणार, नाही आली तर नाही अपडेट करणार. आणि जो काय वेअर आहे, वेअरचा आपण काय करतो, इथे जो काय आयडी पाठवलाय तो आयडी कशात आलाय, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. मग जो काय रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये आयडी आलाय तो कॅच केला डी मध्ये. मग इथे आपण आयडी पास करण्यासाठी काय करणार, जी काय डी डॉट आयडी काय राहिलं, ठीक आहे फर्स्ट मध्ये सिंगल कोट राहिला का, ठीक आहे ओके बस, आयडी राहिला का, सॉरी अरे, ठीक आहे. इथे आपण आयडी इक्वल टू जो काय आयडी भेटलाय डी डॉट आयडी मध्ये तो आपण आयडी पास केलाय, ठीक आहे. म्हणजे इमेज आली तरच अपडेट होणार, नाहीतर अपडेट नाही होणार. आणि मग अपडेट बघू आपण, चेक करू. मी इकडे आल्यानंतर ह्याला करतो रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर आलो बॅक, आणि ह्याला करतो मी रिफ्रेश. झाली इमेज अपडेट, नाही झाली का, डबल एकदा करतो, लास्ट वाली घेऊ आपण, सेमच इमेज असेल, आणि इमेज मी एक सिलेक्ट करतो पहिलीच वाली, आणि ह्याला आणि इथे केलं आपण अपडेट, आणि बॅक घेऊ. बॅक आल्यानंतर ह्याला करू रिफ्रेश, नाही झाली का, कॉलम नेम चुकलंय का, आय आधी का, ओके. आणि ह्याला करू मी रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर वन्स मोर अगेन फिर से ट्राय करेंगे एक बार, आणि करू अपडेट स्लाइडर. अपडेट स्लाइडर केल्यानंतर इमेज गेली, इमेज गेल्यानंतर ह्याला करतो रिफ्रेश, नाही झाली इमेज ना, काय झालं, ठीक आहे. तर आपण कन्फर्म चेक करू, कुठे एस आय एल, कुठे इथे, इकडे काय विषय नाही आपला, इकडेच आहे. की मी काय करतो, डेटाबेस मध्ये चेक करतो कन्फर्म आपण नाव पाहिजे का, डेटा अपडेट करायला. वर्कबेंच मध्ये आलो, वर्कबेंच मध्ये आपला टेबल कोणता आहे, पहिला डेटाबेस यूज करू. डेटाबेस यूज केल्यानंतर याला मी सर्च करतो की आपला डेटाबेस मधला मला स्लाइडर टेबल पाहिजे, टेबल मधला मला पाहिजे स्लाइडर टेबल,
आणि स्लायडर टेबल मध्ये आपण काय नाव दिलंय, SIL दिलंय, जी स्लायडर इमेज आहे. आणि बरोबर आहे ना. आणि वेअरची बिलिंग बरोबर आहे. IT ठीक आहे. ID काय दिलंय आपण, ID दिलाय बरोबर. अरे यार क्यूरी रन नहीं किए तो डेटा कैसे अपडेट होगा? अरे बताना चाहिए था ना फिर। ऑनलाइन मेंबर्स, हमने क्यूरी रन नहीं की इसलिए डेटा अपडेट नहीं हो रहा था, ठीक है ना. क्यूरी तो बनाई पण इसको रन नाही की, ठीक आहे. आपण याला करू, आपण रन रन करण्यासाठी काय करतो, वेअर डेटा इक्वल टू अवेट आणि EXE मध्ये SQL क्यूरी पास करून देऊ. झाली क्यूरी. मग अवेट यूज केले म्हणजे आपलं काय यूज करणं आहे, असिंग. अरे बताना चाहिए था, क्यूरी रन ही नहीं क्यू, ठीक आहे ना. काय राहिलं, ओके. मग आपण जाऊ आउटपुट पेजला गेल्यानंतर मी करतो याला रिफ्रेश केल्यानंतर एक इमेज घेतो आणि इमेज केली ओपन आणि याला केलं अपडेट केल्यानंतर इमेज गेली आणि इकडे बॅक येऊ, एकदा रिफ्रेश केलं, झाली इमेज अपडेट. आता आपण काय केलं, इमेज पुरतं केलंय. आता करू आपण टेक्स्टला. मग इफच्या बाहेर लिहिणार आपण, ठीक आहे ना. इमेज आली तर इमेज अपडेट होणार, पण टेक्स्ट आला तर टेक्स्ट साठी राईट करू आपण. मग टेक्स्ट साठी एक क्यूरी राईट करणार, वेअर SQL इक्वल टू टिल्ट आणि सांगा क्यूरी आता अपडेट, अरे कॅपिटल झालं का, स्लायडर आणि सेट. आणि सेटला आपण काय सांगणार की मला पहिलं काय अपडेट करायची, ठीक आहे. स्लायडर टायटल मी ते पेस्ट करून घेतो, याला करतो फॉर्मॅट एकदा, अरे वया नाही का, ठीक आहे. जे काय आपल्याला भेटलंय आणि ह्याच्यामध्ये आपण जो काय टेक्स्ट अपडेट करतो त्यामध्ये इमेज अपडेट नाही करत आपण, है ना. इमेज तर वर केली, इमेज आली तरच अपडेट होणार, बरोबर ना. मग आपण काय करू, जो काय डिफॉल्ट डॉट बॉडी मध्ये डेटा आलाय तो डेटा आपण पास करून घेऊ. मग पहिला डेटा डी डॉट, अरे कुछ तो गलत हो रहा है ना, कोड बाहर पड़ रहा है, ठीक है. इसको करें डॉलर मध्ये डी डॉट स्लाइडर टाइटल, ठीक है. ठीक है, इसको मैं करता हूँ कॉपी, ये सब के आगे डालतो, ठीक आहे. एकदा सगळ्यांना राईट करतो, ह्याला करू कॉपी केल्यानंतर ह्याला पण पेस्ट, ह्याला पण करतो पेस्ट आणि ह्याला पण करतो मी पेस्ट. आणि डायरेक्ट ह्याला काय करणार, कंट्रोल D करतो, जो काय मागाशी मी कॉपी केलता तोच पेस्ट करतो, कारण सेम नेम आहे ना. कुठे येते, अरे जास्त झालं काही, अरे ठीक आहे ठीक आहे, हे आपण कॉपी करू, नाही तर अरे नाही होगा वैसा, ठीक आहे. हेच आपण कॉपी करून इकडे टाकू. पहिलं राहीन डी डॉट स्लाइडर टाइटल, दुसरं सेकंड काय राहीन डी डॉट स्लाइडर डिटेल्स, त्यानंतर बटन लिंक, ह्याला कॉपी करू डी डॉट स्लाइडर बटन लिंक, थर्ड वाला राहीन डी डॉट बटन टेक्स्ट. आणि ह्यानंतर आपलं काय राहील, कोणाचा डेटा अपडेट करायची, कोणाचा म्हणल्यावर वेअर, आणि वेअर मध्ये काय सांगणार, ज्याची ID आमच्याकडे आहे ती ID मॅच कर आणि त्याचा डेटा काय कर, अपडेट करून घे. मग ID कशात आली, डी डॉट ID म्हणून, ठीक आहे. क्यूरी झाली क्रिएट. मग क्यूरी क्रिएट झाल्यानंतर क्यूरीला करू आपण सिंपली रन, वेअर डेटा इक्वल टू अवेट आणि EXE मध्ये जी काय SQL क्यूरी ती SQL क्यूरी पास करून देऊ. आणि जो काय डेटा भेटेल डेटाला मी करतो सेंड करतो किंवा डायरेक्टली रिडायरेक्ट करतो, ठीक आहे ना. म्हणजे डेटा अपडेट झाला तर कुठे जाणार, डायरेक्ट युजर, त्याला कुठे पाठवणार, स्लॅश ऍडमिन, ऍडमिनच्या कुठे, जी काय आपलं स्लाइडर दाखवले आपण, कुठे दाखवले, कोणत्या पेजला, की स्लाइडर पेजला पाठवायचं, ठीक आहे ना. म्हणजे जिथून आपण ऍड करतो तिथेच ह्याला काय कर, नेऊन सोड. मग इकडे आल्यानंतर ह्याला करतो रिफ्रेश, बॅक येऊ, एकदा बॅक आल्यानंतर आपली लिस्ट आहे, ठीक आहे. दोन इमेज सेम आहेत, ह्यातली आपण फर्स्ट वालीच मी इमेज अपडेट करणार. मी टेक्स्ट पण अपडेट करतो आय एम म्हणून इथे, आणि एक इमेज अपडेट करतो, इमेज घेतो थोडीशी वेगळी, हे घ्यायची आणि ह्याला करतो मी अपडेट स्लाइडर झालंय अपडेट, ओके. आणि इथे पण आय एम आले, युजर साईडला चेक करायचे,
इकडे करू रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर ठीक आहे, डेटा झालाय प्रिंट, स्लाइडर पण आले 3. ओके, एवढा कॉन्सेप्ट क्लिअर आहे. ऑनलाईन मेंबर समजलंय ना अपडेटचं काय केलंय आपण. ऑनलाईन मेंबर्स अरे सांगा, जसं आपण डेमो मध्ये करायचो त्याच पद्धतीने आपण आज केली. तुम्हाला कॉम्प्लिकेट वाटेल थोडं, तुम्ही प्रॅक्टिस नाही केली. तुम्हाला मी 20 डेमो दिलते, तुम्ही काय केले नाही का केले, प्रॅक्टिस साठी दिलते तुम्हाला मी. ठीक आहे, घ्यायचे पुढे ऑनलाईन मेंबर सांगा बरं पटकनी. घ्यायचा पुढचा पॉईंट घेऊ. अरे मेसेज बॉक्स मध्ये राईट करा ना फास्ट. ठीक आहे ना, एवढं तुम्ही राईट करू शकतात परत. ठीक आहे, मग आपण पुढे जाऊ. आता आपण काय केलं ऍडमिन मध्ये, स्लाइडरचं काम पूर्णपैकी एंड करून टाकलंय. ठीक आहे ना, डिलीट घेतलंय, अपडेट घेतलंय, ऍड पण घेतलंय आणि युजर साईडला शो पण केले. मग आता आपला जातो पुढे टास्क. पुढचा टास्क कोणता आहे. आता आपलं तर काय झालं, इन्फॉर्मेशन तर शो केली जसं मोबाईल नंबर. स्लाइडरचं पण काम काय केलं, संपून टाकलं. खाली गेल्यानंतर इथं प्रोडक्ट्स आहेत, प्रोडक्ट आपण ऍड करतो तेव्हा ह्या पेजला आपण शो करणार. अजून तर प्रोडक्ट शो नाही केले, बाकी काही अजून जसं काही नाही, प्रोडक्ट्स आहेत. मग जेव्हा आपण प्रोडक्ट ऍड करतो तेव्हा आपण शो करून घेऊ. ठीक आहे, मग त्यानंतर जाऊ आपण अबाउट पेज मध्ये बघू काय आहे काय. इसमें तो कुछ नहीं है, ये तो फुटर है. इसमें तो सिर्फ क्या है, एक इमेज है, एक टाइटल आहे आणि एक टेक्स्ट आहे आणि बटन. हे तर तुम्ही डायनॅमिकली बनवू शकतात. ठीक आहे ना, ऍडमिन मध्ये तुम्ही बनवू शकतात ना. ठीक आहे, मग आपण जाऊ पुढच्या पेजकडे. पुढच्या पेज मध्ये आलो मी शॉपकडे. आणि शॉप मध्ये आल्यानंतर आपल्याला फर्स्ट काम काय करावं लागेल की ते काहीतरी काय दिसतंय पहिलं, हा एक स्लाइडर दिसतोय हा नंतर काहीतरी बटन दिसतात. ऑल मध्ये गेलो, ऑल मध्ये गेल्यानंतर मला असं काहीतरी सगळे प्रोडक्ट दिसतात. ठीक आहे ना, पण मी शूज वर जातो. शूज वर गेल्यानंतर मला कोणते प्रोडक्ट दिसतात, फक्त शूज दिसतात. त्यानंतर टी शर्ट वर गेलो, टी शर्ट वर गेल्यानंतर मला कोणते दिसले प्रोडक्ट की टी शर्ट दिसतात. पॅन्ट वर गेल्यानंतर जे काय पॅन्ट आहेत ते मला शो होतात. बरोबर, मग हे काय झालं, आपल्या कॅटेगरीज झाल्या. ठीक आहे ना, आता उद्या जाऊन मला काय करायचे की नाईट आउटफिट हा कॅटेगरी ऍड करायचा आहे, पण आहे की इथे. मग ह्याला आपण डायनॅमिकली बनवण्यासाठी आपण काय करणार की एकदा कॅटेगरीचं टेबल बनवणार. ठीक आहे ना, आपल्याला काय बनवायचे, एक कॅटेगरीचं टेबल. म्हणजे काय की जे आपण शॉप आहे, शूज आहे, शूज सारखं टी शर्ट आहे, तसं आपल्याला ऍडमिन मधून ऍड करता आलं पाहिजे. म्हणजे युजरला काय करता आलं पाहिजे, कॅटेगरी ऍड करता आले पाहिजे. सपोज आमच्याकडे आता पॅन्ट आहे, टी शर्ट टी शर्ट आहे. आता कोणता चालू आहे सीझन, विंटरचा. त्यामध्ये गुडी, जॅकेट वगैरे, जर्किंग काय जे असेल ते असतील, त्याची आपल्याला कॅटेगरी काय करता आली पाहिजे, ऍड करता आली पाहिजे ना. मग ती कॅटेगरी ऍड करण्यासाठी आपल्याला एक लागेल. मग ऍडमिन मधून आपण काय करणार, ती कॅटेगरी ऍड करणार. मग ऍड करण्यासाठी काहीतरी करायला लागेल आपल्याला, जसं की कंपनीची इन्फॉर्मेशन आहे ते अपडेट करण्यासाठी आपण एक पेज बनवलंय. स्लाइडर शो करण्यासाठी एक स्लाइडरचं शो पेज बनवलंय. मग तसं कॅटेगरी ऍड करण्यासाठी एक कॅटेगरीचं पेज बनवू. ठीक आहे ना, मग कॅटेगरीचं पेज बनवण्यासाठी आपण जाऊ फर्स्ट ऑफ ऑल नाव बार मध्ये एक बटन बनवायला लागेल. फास्ट होते का ऑनलाईन मेंबर्स, ऑनलाईन मेंबर्स फास्ट होत आहे का, फास्ट होत आहे का. कन्फ्युज होता ना तुम्ही, जास्त प्रोजेक्ट मध्ये कन्फ्युज नाही झाले पाहिजे. नाही होत फास्ट, होतंय. अरे होतंय का नाही, अरे ऑनलाईन मेंबर्स सांगा ना काहीतरी. अरे बाकीचे आहेत का नाही जॉईन, आहे का तू जॉईन. अरे ऑनलाईन मेंबर्स काय विचारतोय मी, तुम्ही असा रिस्पॉन्स नाही दिला तर मग कसं रे आपलं. मी इकडे राईट करायचो, तुम्ही परत. फास्ट होतंय का ऋषी, घेऊ मग पुढे.
ठीक आहे, जाऊ द्या. ठीक आहे, आपण काय करू, एक बटन घेऊ बनवून. ठीक आहे ना, बटन म्हणजेच आपण काय करणार, एक पेज बनवून घेऊ. ठीक आहे ना. मग स्लायडरच्या जागेवर आपण कोणतं घेणार, एक पेज कॅटेगरी. ठीक आहे, पण कॅटेगरी घेण्याआधी आपण काय करू, बटन. ठीक आहे, कॅटेगरीचं एक पेज बनवून घेऊ, पण कॅटेगरी बनवायच्या आधी आपण एक डेटाबेस डिझाईन करू. नेमकं जो काय आपण बनवणार आहे कॅटेगरीचा टेबल, त्यामध्ये राहणार काय. ठीक आहे ना. मग आपण जाऊ इकडे. इकडे आल्यानंतर मी इथे काय करतो, ठीक आहे, इथे कॅटेगरी आहे. मग जो काय आपला कॅटेगरीचा टेबल आहे, कॅटेगरीच्या टेबल मध्ये काय काय राहणार सांगा बरं मला. पहिलं तर एक आयडी राहणार, म्हणजे कोणती आयडी, कॅटेगरी आयडी. आणि दुसरं काय राहणार, कॅटेगरी नेम. बरोबर, अरे जमर आहे सबका. अजून काय राहणार, कॅटेगरी कंपनी का राहणार, कॅटेगरी तर एकच राहणार. जशी की आपण इथे पाहिली ना, की कॅटेगरी मध्ये काय आहे, आता ऑल मध्ये तर सगळी कॅटेगरी दिसणार, म्हणजे जेवढ्या कॅटेगरीचे आपल्याकडे प्रोडक्ट्स आहेत. उद्या जाऊन तुम्ही फ्रुट्स टाकले तर फ्रूटची एक कॅटेगरी वेगळी राहणार. ठीक आहे ना. कुणाला वाटलं मला पाहिजे फक्त जॅकेटच, तो जॅकेटवर बघणार आणि तोच सर्च करणार ना, पाहणार ना. नाही तर तुम्ही ऑल मध्ये बघता, त्याला प्रोडक्ट सापडा, शोधितोय 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 ना. ठीक आहे ना. कॅटेगरीने काय होतं की सेपरेशन होतं. जसं मला शूज घ्यायचे, शूज. मग कॅटेगरी मध्ये काय राहणार आपलं, कॅटेगरी आयडी आणि दुसरं कॅटेगरी नेम राहणार. बस डेटाबेस मध्ये आपलं एवढंच राहणार आहे. मग याचा टेबल घ्यायचा बनवून. टेबल बनवायच्या आधी आपण काय करू, पेज बनवून घेऊ त्याचं. चालेल ना. मग जाऊ आपण ऍडमिन मध्ये. ऍडमिन मध्ये आपल्याला काय करायचं, स्लायडरच्या खाली एक नवीन बटन बनवायची. बटन बनवण्यासाठी आपण जाणार ऍडमिनच्या आतमध्ये. ऍडमिनच्या आतमध्ये नावबार, आणि नावबार मध्ये आपण सर्च करू स्लायडर. आणि स्लायडरच्या खाली मला काय पाहिजे, कॅटेगरी बटन. ठीक आहे, मग कॅटेगरी बटन मी देतो राईट करून येते. याचा सी करू आपण कॅपिटल, आणि त्याची URL आपण थोडीशी चेंजेस करू, की राहणार ऍडमिनच्या आतमध्ये स्लॅश कॅटेगरी. आणि इकडे आल्यानंतर याला करू रिफ्रेश. आले बटन, ओके. ह्याला करू क्लिक. क्लिक केल्यानंतर कुठे जातोय, ऍडमिनच्या आतमध्ये कॅटेगरीला. मग जी काय आपली URL आहे ती URL बनवून घेऊ. ऍडमिन मध्ये आलो, आणि ऍडमिन मध्ये आल्यानंतर मी एक रस्ता बनवतो, किंवा त्याचा एक URL बनवतो. मग राऊट डॉट गेट, राऊंड ब्रॅकेट, डबल कोड मध्ये स्लॅश कॅटेगरी, आणि कॉमा देऊन एक फंक्शन. आणि फंक्शन मध्ये काय काय राहतं बरं, एक राहते रिक्वेस्ट, आणि दुसरं काय राहतं, रिस्पॉन्स. ठीक आहे, रिक्वेस्ट लिहिली, रिस्पॉन्ड घेतला, आणि रिस्पॉन्सला आपण RES ला काही सेंड करणार, रेंडर करणार, की कॅटेगरी फाईल रेंडर करणार. ती बी कुठे राहणार आपली, व्ह्यू मध्ये. व्ह्यूच्या आतमध्ये ऍडमिन, आणि ऍडमिन मध्ये काय राहणार आपली कॅटेगरी डॉट EGS. ठीक आहे, स्लॅश पडलाय, तो स्लॅश रिमूव्ह करू. आणि आउटपुट पेजला आल्यानंतर मी करतो ह्याला रिफ्रेश. कुठे, इथे का. आपण काय केलं, एक फोल्डर बनवलं ना व्ह्यूच्या आतमध्ये. मग व्ह्यूच्या आतमध्ये ऍडमिन मध्ये माझा फोल्डर, तिथली काय घ्यायची, एक कॅटेगरी डॉट EGS रेंडर कर, म्हणजे शो कर. आउटपुट पेजला येऊ, ह्याला करू रिफ्रेश. एक एरर भेटला. काय एरर भेटला, म्हणजे काय झालंय, की जी काय ऍडमिन फाईल आहे, ऍडमिन मध्ये कॅटेगरी डॉट EGS फाईल नाहीये. ते फाईल बनवून घेऊ आपण. ऍडमिन मध्ये आलो, ऍडमिन मध्ये मी एक कॅटेगरी डॉट EGS बनवली, आणि त्यामध्ये आपल्याला लागेल नावबार फुटर, तो घेऊ आपण, इम्प्लिमेंट करू. मग नावबार डॉट EGS, आणि त्यानंतर काय करणार, फुटर पण करून घेऊ. मग फुटरला पण मी इम्प्लिमेंट करून घेतो. अरे टॅग पडला, फुटर, आणि फुटर डॉट EGS. इकडे आल्यानंतर याला करू रिफ्रेश. आले. आता कॅटेगरी ऍड करायचं म्हणलं त्याचा एक फॉर्म बनवायला लागेल. फॉर्म मध्ये काय काय राहणार, आयडी तर आपण डेटाबेस मधून ऑटो इन्क्रीमेंट करणार. फक्त फॉर्म मध्ये काय राहणार, एक कॅटेगरी नेम राहणार. ठीक आहे ना. छोटा फंड आहे आज. मग आपण जाऊ, सपोज, ठीक आहे, जो का हा ड्यू आहे कंटेनरचा, तोच कॉपी करतो डायरेक्टली. आणि जो काय आपण कॅटेगरी बनवलंय, त्या कॅटेगरीच्या आतमध्ये फक्त एक ड्यू लागेल आपल्याला. ड्यू घेतला, आणि ड्यूच्या आतमध्ये मी एक राईट करतो, कंटेनरच्या आतमध्ये एक H1 राईट करतो. H1 घेतला, आणि H1 मध्ये काय राईट करणार मी, ऍड कॅटेगरी. अरे समज रे सब, है ना. इथे करणार ऍड कॅटेगरी. इकडे आल्यानंतर ह्याला करू आपण रिफ्रेश. आले ऍड कॅटेगरी.
आता प्रत्येक पेजवर आपण हे कमेंट टाकतो की कोणतं पेज इथे आपण होतं नाही तर आपण ऍड करू शकतो. इथे लिस्ट आहे स्लायडरची आणि इथे ऍड कॅटेगरी. ठीक आहे, ऍड कॅटेगरी बनवली. त्यानंतर आपण घेऊ बूटस्ट्रॅपचा क्लास, बूटस्ट्रॅपचा रो, आणि रोच्या आतमध्ये काय राहणार, कॉल एमडी. किती घेऊ मी, 10 घेऊ. आणि 10 मध्ये काय करतो, एक इनपुट घेणार. इनपुटला आपण काय नाव टाकणार, अरे क्यों ओपन होत आहे की एंटर कॅटेगरी, एंटर कॅटेगरी. आणि त्यासाठी एक इनपुट घेऊ. इनपुटला टाईप राहील टेक्स्ट आणि त्याला एक नेम द्यायला लागेल. आपण नेम देऊ त्याला कॅटेगरी नेम म्हणून, अंडरस्कोर नेम, बस. आणि त्याला एक क्लास देणार. क्लास काय देणार, फॉर्म कंट्रोल, बस. कुछ बात ज्यादा कुछ नहीं है. ह्याला करू रिफ्रेश. फॉर्म तर बनवला, बस. कॅटेगरीचं झालं ना, एकच आहे ना टेक्स्ट. त्यानंतर काय राहील आपलं, एक बटन राहील. त्यासाठी घेतो मी कॉल एमडी 2 घेतो ना, आणि त्यामध्ये राहील आपलं बटन. बटनला काय नाव देणार आपण, ऍड कॅटेगरी. सी कॅपिटल करू. इकडे आल्यानंतर मी याला करतो रिफ्रेश. आलंय बटन. बटनला थोडी डिझाईन द्यायला लागेल. मग सांगा बरं क्लास काय देणार, बीटीएन प्रायमरी. इकडे आल्यानंतर याला करू रिफ्रेश. बटन थोडं वर झालं का, ठीक आहे. फॉर्म तर बनवलाय. फॉर्म बनवल्यानंतर याला आपल्याला क्लास पण द्यायला लागेल. एक फॉर्म बनवावा लागेल. फॉर्म टॅग घेऊ ना, आणि ह्यानंतर मी देतो याला स्लॅश ऍडमिन स्लॅश कॅटेगरी. आणि त्याला मेथड काय देणार आपण, पोस्ट. ठीक आहे, पोस्ट मेथड दिली. आणि इकडे आल्यानंतर ठीक आहे, फॉर्म तर बनवलाय. फॉर्मचा एंड कुठे राहणार आपला, इथे राहणार. ठीक आहे, क्लोजच घेतला आपण. इकडे क्लोज करून टाकू. फॉर्म पण इकडे क्रिएट झाला. आणि इकडे आल्यानंतर आपण याला रिप्लेस करू. झालंय, पण बटन थोडं वरच गेले. बटनला आपण थोडी मार्जिन देऊन टाकू. याला मार्जिन टॉप देतो 3 आणि बटनला देतो मार्जिन टॉप 5. आणि आउटपुट पेजला जाऊ. ह्याला करू रिफ्रेश. बटन थोडं जास्तच खाली गेलं, 4 देऊन टाकू. 4.5 नाही देऊ शकत ना आपण, अरे यार. ठीक आहे, ह्याचीच आपण थोडी हाईट कमी करू. अरे यार, सही से जम रहा नाही रहा. त्याला मार्जिन टॉप देऊ आपण थोडी 3. आता व्हायला पाहिजे. अरे हा का, अरे असं करून होतंय का बरं, मॅन्युअली द्यायची का, ठीक आहे ना, मॅन्युअली देऊ थोडीशी आपण स्टाईल. म्हणजे justify स्टाईल, स्टाईलला घेऊ मार्जिन टॉप. ठीक आहे, असं काही राईट नाही. आपण बूटस्ट्रॅपच यूज करू. काही कसं यूज करायचे बरं, डिवला. ठीक आहे, राम देऊ असंच. ठीक आहे ना, इतकं काय फॉर्म. आता फॉर्म आपण काय, फॉर्म तर क्रिएट करून घेतलाय आणि एक बटन ऍड केले. बटन जो काय ऍड कॅटेगरी, कॅटेगरी मी एक कॅटेगरी ऍड करतो टी शर्ट म्हणून. आणि काय करणार, ऍड कॅटेगरी. ऍड कॅटेगरी नंतर कुठे गेला डेटा, स्लॅश कॅटेगरीला गेला. आणि पुढे ऍडमिन मध्ये, ऍडमिन मध्ये आलो. ऍडमिन मध्ये मी राऊट लिहिणार, एक राऊट डॉट पोस्ट राऊंड ब्रॅकेट मध्ये स्लॅश, डबल स्लॅश होतोय का, आणि कोमा देऊन एक फंक्शन. फंक्शन मध्ये राहणार एक रिक्वेस्ट, दुसरं राहणार रिस्पॉन्स. आणि जो काय रिस्पॉन्स असेल तो रिस्पॉन्सला करू आपण सेट. चेक करणार की डेटा येतोय की नाही. भेटलाय डेटा, भेटला. काय डेटा भेटला, कॅटेगरी नेम भेटलंय फक्त आपल्याला. आणि जे काय कॅटेगरी नेम भेटलंय तो कॅटेगरी आपण कुठे स्टोअर करणार, डेटाबेसला. मग डेटाबेसला स्टोअर करण्यासाठी एक टेबल बनवून घेणार. आता सांगा टेबल मला, क्रिएट टेबल. लय मोठा टेबल आहे आता, है ना, जमन ना सगळ्यांना बनवायला. कॅटेगरी पहिलं काय राहील, नाही चॅट जीपीटी परवडणार नाही आपल्याला. चॅट जीपीटी म्हणे एवढीशा कामासाठी मला यूज करतात. त्याला टाईप देऊ इंट प्रायमरी की ऑटो अंडरस्कोर इन्क्रीमेंट. चुकली का बिलिंग, इन्क्रीमेंट कॉमा देऊन दुसरा कॉलम कोणता राहणार,
बहुत बड़ा कॉलम है, अरे है ना, टेबल बहुत बड़ा है। कैटेगरी नेम खत्म, बात खत्म, इतनी बात आहे, ठीक आहे ना. बस ह्याला टाईप देणार आपण वेर कॅर. वेर कॅर मध्ये मी राईट करतो. लय झालं का, 50 बाजू. कॅटेगरी किती राहणार आहे, बस लय झाली याला. आणि जो काय टेबल बनवला, टेबलला आपण करू रन. कुठे, वर्कबेंच. वर्कबेंच मध्ये आलो, वर्कबेंच मध्ये याला मी करतो, अरे इकडे आलो वर्कबेंच. आणि वर्कबेंच मध्ये मी काय करणार, जी काय टेबल बनवला टेबलला घेतो क्रिएट करून. ओके, झालाय क्रिएट टेबल. मग टेबल क्रिएट झाल्यानंतर आपण जो काय डेटा आहे आपल्याकडे भेटलाय तो काय करणार, आपण स्टोअर करणार. त्यासाठी इकडे आलो ऍडमिन मध्ये, ऍडमिन मध्ये मी क्युरी राईट करणार, वेर डेटा इक्वल टू अवेट. एसक्यूएल क्युरी लिहायला मी परवडणार नाही आपल्याला, त्यासाठी मी डायरेक्ट अवेट मध्ये राईट करतो. आणि एक्सी मध्ये डायरेक्ट क्युरी. सांगा बरं क्युरी, इन्सर्ट इनटू कॅटेगरी. आणि कॅटेगरीला आपण नाव देऊ कॅटेगरी दिलं. आणि कॅटेगरी मध्ये आपण काय प्रिंट करणार, राऊंड ब्रॅकेट. कोणता डेटा प्रिंट करायचा आपल्याला, कॅटेगरी नेम. आणि जे काय नेम आलंय एक व्हॅल्यू कीवर्ड है ना. तर छोटी क्युरी म्हणून मी डायरेक्ट काय केलंय, व्हॅल्यूज आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये जी काय आपल्याला रिक्वेस्ट बॉडी मध्ये डेटा आलाय तो बॉडी मधला डेटा आपण पास करून देऊ. मग कशात आलाय, रिक्वेस्ट डॉट बॉडी. आणि त्यामधलं आपल्याला काय प्रिंट करायची, कॅटेगरी अंडरस्कोर. आणि क्युरी क्रिएट झाली आणि रन पण झाली. असिंग राहिलं ना, इथे असिंग राईट करू, असिंग राईट केलंय. आणि इकडे जाऊन आपण करू डेटा मी सेंड करतो है ना. जो काय डेटा येईन आपल्याला तो मी प्रिंट करून घेतो. डेटा घेतला, अरे, आणि याला करू आपण, झाला डेटाबेसला सेव्ह. पण डेटाबेसला सेव्ह झालं त्याच पेजवर गेला पाहिजे. त्यासाठी आर डॉट रिडायरेक्ट. रिडायरेक्ट कुठे करणार आपण, जे काय ऍडमिन आहे ऍडमिनच्या आतमध्ये आमचं एक पेज आहे. कोणतं पेज आहे, की स्लॅश कॅटेगरी. आणि इकडे आल्यानंतर याला करू रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर आलो त्याच पेजला. ओके, इथं समजलं, ऑनलाईन मेंबर समजलं, इथं क्लिअर आहात एवढे. ठीक आहे ना. मग पुढे आपण काय करणार, कॅटेगरी तर शो केली, जसं स्लाइडर काय केलं वरून ऍड केला, तसं आपण खाली काय केलं टेबलमध्ये डेटा. मग त्याच पद्धतीने कॅटेगरी पण आपण तेच करणार, वर ऍड केलं खाली शो. मग शो करण्यासाठी आपल्याला डेटा घेऊन यायला लागेल. कुठे, की आपल्याला कुठे पाठवायचं, कॅटेगरी डॉट EJS ला. मग इथे काय करू, मी डेटा घेऊन येतो. पहिले डेटा घेण्यासाठी डेटा इक्वल टू अवेट. आणि EXE मध्ये डायरेक्ट एसक्यूएल क्वेरी राईट करतो. सांगा होतं क्वेरी आता मला, सिलेक्ट स्टार फ्रॉम कॅटेगरी. ठीक आहे. आणि जो काही डेटा आलाय तो डेटा आपण करू एका ओबीजे मध्ये स्टोअर. ओबीजे घेतला, ओबीजे मध्ये आपण जो काही डेटा आला त्या डेटाला नाव देतो मी कॅटेगरी. आणि कॅटेगरीला आपण जो काही डेटा आलाय तो डेटा आपण काय करू, पास करू. अरे असिंग राहिले, असिंगला पण राईट करून घेणार आपण सिंपल, बस जास्त फंडा नाही कुछ. असिंग घेतला, असिंग झाल्यानंतर जो काही ओबीजे आहे तो ओबीजे फक्त त्या पेजला आपण पास करून देणार. कोमा राहिला का, कोमा दिला. आणि इकडे आल्यानंतर रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर आपला डेटा नाही झाला शो. का बरं नाही झाला, डेटा तर पाठवलाय है ना, डेटा तर पाठवलाय, पण डेटा आपण कुठे पाठवलाय, ऍडमिनच्या आतमध्ये कॅटेगरी डॉट आणि कोणत्या नावाने. मग जेव्हा आपण ऍडमिनच्या आतमध्ये कॅटेगरी डॉट EJS. आणि ठीक आहे. आणि ह्यामध्ये आपण काय करणार, की जो काय फॉर्म आहे फॉर्मच्या खाली मला डेटा काय करायचा आहे, शो करायचा. यासाठी मी घेतलाय कंटेनर देतो मार्जिन टॉप, की सेपरेशन राहील त्यांचं. ह्याला देतो 4. आणि त्यामध्ये मी एक H1 राईट करतो. H1 मध्ये माझं काय राहील, जे काय कॅटेगरी लिस्ट आहे ते लिस्ट फक्त आपण शो करणार आहे, तेच नाव राईट करणार कॅटेगरी. आणि इकडे आल्यानंतर याला करू आपण आले कॅटेगरी. आणि जो काय डेटा आहे तो डेटा आपण कशात प्रिंट करणार, मग एक बुटस्ट्रॅपचा रो घेतला, रोच्या आतमध्ये राहणार कॉल MD12. आणि त्यामध्ये आपला एक आणि टेबलला आपण क्लास देऊ. क्लास काय टेबलचे, की टेबल स्प्रेड असं काहीतरी आहे.
आणि ह्याला करू बॅक. ठीक आहे. आणि टेबल मध्ये काय राहणार आपलं TR आणि TR मध्ये T हेड. पहिलं ऍक्शन साठी, दुसरा SR नंबर, तिसरं हे झाला काय तर कॅटेगरी नेम राईट नेम. आणि त्यानंतर बस एवढंच आहे. बस हे नाही आपला टेबल झालाय. मग टेबल झाल्यानंतर जो काय टेबलचा टेक्स्ट आहे त्याला सेंटर करायचं. टेक्स्ट ह्याला करू. ओके. मग काय जो डेटा पाठवलाय आपण कोणत्या व्हेरिएबलने डेटा पाठवलाय कॅटेगरी. मग ह्याच नावाने आपण डेटा काय करणार एका लूप मध्ये. मग इथे घेणार मॅप फंक्शन. विजेचा सिंटॅक्स ओपन केला कॅटेगरी डॉट मॅप राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये फंक्शन मध्ये राहणार एक व्हॅल्यू आणि दुसरा राहणार इंडेक्स नंबर साठी आहे. आणि जो काही इजेसचा सिंटॅक्स आहे त्याला करू क्लोज, ह्याला पण करू क्लोज आणि ह्याला पण करू ओपन. आणि जो काय मॅप फंक्शन आहे त्या फंक्शनच्या आतमध्ये आपला राहणार TR. पहिले कशासाठी ऍक्शन साठी. ठीक आहे. ऍक्शन साठी आपण ठेवू थोडस मोकळं, चालेल ना. मग एक TD घेतो. TD साठी T हे राहिलं का TD ला ठेवू मोकळं. दुसऱ्यामध्ये आपण सिरियल नंबर प्रिंट करून घेऊ. I प्लस अरे आणि जो काही जसं सिंटॅक्स आहे त्याला करू क्लोज. आणि आउटपुट पेजला आपण चेक करू, ह्याला करू रिफ्रेश. 2 डेटा झाले प्रिंट. जे काय कॅटेगरी नेम आहेत ते पण प्रिंट करून घेऊ ना आपण. मग काय व्हॅल डॉट कॅटेगरी नेम अंडरस्कोर घेतलं नेम आणि ह्याला करू आपण ओके डन. 2 कॅटेगरी आल्या. अजून काय ऍड करू गेस्ट आणि देखील ऍड झाली कॅटेगरी ऍड. अजून T-शर्ट हे करतो, झाली कॅटेगरी ऍड. बस इतना फंड आहे. युजर साईडला आज शो नका करू तुम्ही. ठीक आहे ना. आज तुम्ही काय करा की कॅटेगरी आहे जी ह्याला डिलीट आणि अपडेट करू शकता. अरे सिंपल फंड आहे. इथे काय करा जी डी घेतला डी मध्ये काय करा अँकर टॅग घ्या. अँकर टॅग मध्ये URL टाका तुम्ही /admin/ डिलीट. ठीक आहे. डिलीट कॅटेगरी करा. डिलीट अंडरस्कोर कॅटेगरी. आणि जो काही स्लॅश मध्ये आयडी आलाय तो आयडी फक्त असा पास करून द्या. बस इथनाही फंड आहे. डॉट आयडी इथे बघा क्लोज. आणि तेच काय करा अपडेटला पण करा. पण जे देतं फक्त एडिट करून टाका बस. आणि इथे काय करा 2 आयकॉन टाकून द्या. टाकून देऊ मी आयकॉन घेऊ का की असे आयकॉन जावा फॉन्ट बसनेसला यातला कॉपी करा. आणि कॉपी केल्यानंतर जी डिलीटचं आहे डिलीट मध्ये टाकून द्या. ह्याला थोडीशी डिझाईन द्या, क्लास द्या वगैरे, तुम्हाला जे वाटेल ते द्या. बीटीएन काय राहणार डेंजर. आणि ह्याला करू आपण रिफ्रेश केल्यानंतर बटन आलंय डिलीटचं. डिलीटला केलं डेटा काय झाला पाहिजे डिलीट झाला पाहिजे. आणि एडिटचं पण घेऊन टाकू आत्ताच. मी फक्त बटन घेणार, तुम्ही ते फंक्शन तुम्ही वर्क करायचे आज. इतना तर करू शकतो तुम्ही. एडिटचं घेतलं एडिटवर हा पण आयकॉन घेतो. आयकॉनला करतो कॉपी, ह्याला करू इकडे आणि ह्याला करतो मी पेस्ट की एडिटचा आयकॉन. आणि ह्याला पण क्लास वरचाच क्लास देऊ. फक्त त्याचा कलर चेंज राहणार. कलर राहणार तुझा डेंजर नाही की प्रायमरी राहणार. प्रायमरी राईट करू. ह्याला करतो मी रिफ्रेश. अरे बटनला प्रायमरी काऊन नाही आलं बरोबर आहे एम राहिला का प्रायमरी. आणि याला करू ओके. म्हणजे डिलीट वर क्लिक केलं कॅटेगरी काय झाली पाहिजे. आणि एडिट वर क्लिक केल्यावर एवढं करू शकतात. ऑनलाईन मेंबर एवढं करतात ना तुम्ही, एवढं करू शकतात का नाही. जी काही आपली कॅटेगरी आहे फक्त एवढंच करा तुम्ही. आज सोमवारी डायरेक्ट आपण मंडेला डायरेक्ट प्रोडक्ट्स ऍड करणार आहे. त्यासाठी आपण एक कॅटेगरी आयडी केली बस ना. ऑनलाईन मेंबर्स डिलीट आणि अपडेट करताना तुम्ही अरे मेसेज बॉक्स मध्ये सांगा फास्ट. सर्वांनी फास्ट मेसेज करायचा. नाव घ्यायचे का आता
कुणाला काही समजला नाही पॉइंट? असं कोण आहे का? तुम्हाला होमवर्क सांगितलंय मी, काय सांगितलंय? एडिट आणि डिलीट करा तुम्ही, फक्त सिंपल. नाही झालं तर मी घेणंच, पण असं मला वाटतं तुम्ही करता. एक तर डेटा आहे, एडिटला काय यार आहे, एक फॉर्म बनवायचा, फॉर्म मध्ये व्हॅल्यू मध्ये डेटा प्रिंट करा. ठीक आहे, इथून ऍड केलं, झाली कॅटेगरी ऍड खाली, ह्याला फक्त डिलीट आणि एडिट करा, बस ना. ऑनलाईन मेंबर्स करता ना तुम्ही? एवढं ट्राय करतात आता? कोणतं? हे नाही केलं तरी स्लायडरचं तुम्ही, आपण अपडेटचं घेतलंय ते तर करू शकतात. एवढं करून घ्या, युजर साईडला दाखवायची गरज नाही आजची कॅटेगरी, ठीक आहे ना. ते आपण डायरेक्ट उद्या सुट्टी द्यायची का लेक्चर घ्यायचं उद्या? ऑनलाईन मेंबर्स काय करायचं? ठीक आहे, रेकॉर्डिंग